कृषी विभागाकडून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून कृषी संजीवनी सप्ताह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साजरा करण्यात आला। सोयाबीन लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यात आले, तसेच कपाशीबाबत सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले। कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन खापरखेडा येथे करण्यात आले। यावेळी जैविक शेती तालुका समन्वयक अमोल खारोडे, योगिता वडाळ, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तालुका समन्वयक नंदकिशोर अघडते, खापरखेडा उपसरपंच ज्ञानेश्वर बहाकार, योगिनी विलास बेलाडकर, कृषी मित्र विलास बेलाडकर, दिलीप फोकमारे, मनोहर खोटरे, ज्ञानेश्वर कुटाळे, निलेश खोटरे यांची उपस्थिती होती। आणि त्या माध्यमातून आमचे सर्व प्रयोग चालू आहेत। आता या वर्षीच्या सुरुवातीच्या हंगामापासून माती परीक्षणापासून आम्ही याची सुरुवात केली। त्यानंतर पूर्ण जे आम्ही पिकं पेरले त्याच्यामध्ये सोयाबीन आहे, उडीद, मूग, तूर हे सर्व पिकं आम्ही सेंद्रियमध्ये बीज प्रक्रिया करून S9 आणि S9 कल्चरने बीज प्रक्रिया करून त्याची पेरणी केली। आणि आता जो फवारणीचा जो खर्च आमचा आहे, या फवारणीचा खर्च कमी करण्यासाठी आम्ही तरलखत नावाचं जे औषध आहे, तरलखत आम्ही घरच्या घरी तयार करणार आहोत आणि त्याचे पूर्ण स्प्रे आम्ही त्याच्या काढणार आहोत। आणि तयार होणारं जे पीक आहे आम्ही विषमुक्त पीक तयार करून निश्चितच म्हणजे आम्ही पण विषमुक्त खाऊ आणि बाकी। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्लारा।